पाहिजे आणि पुढं काहींचं म्हणणं आहे लोणावळा तिकडेही गेली पाहिजे, परंतु पहिल्यांदा आपल्याकडे तरी येऊ द्या आणि मग वरचा बोगदा खांदायचा का आणखीन काही टनेल काढायचा तो त्यावेळेस आपण ठरवू. परंतु मित्रांनो, अलीकडच्या काळात केंद्र सरकार, एनडीएचं सरकार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या राज्याला ज्यावेळेस आम्ही लोक मेट्रोचे प्रस्ताव पाठवतो त्यावेळेस साधारण 20% रक्कम ते देतात, 20% राज्य सरकार देतं, 10% रक्कम आपण तिथल्या राज्य सरकारच्या जमिनी वगैरे ह्याच्यातनं उभे करतो आणि 50% वित्तीय संस्थांच्याकडनं कर्ज काढतो आणि ती लोकल मार्गी लावतो. MMRD कडनं देखील काही हिस्सा MMRDच्या परिसरामध्ये आपल्या मी चुकून लोकल म्हणणार मेट्रो करायची म्हटलं तर घेता येऊ शकतो आणि आपल्या खोपोलीकरांचं स्वप्न किती झाली पाहिजे. मित्रांनो, इथं येत असताना आता मी रस्त्यांची दुर्दशा बघितली, इथले अनेक अडचणी बघितल्या. दत्ता मासुरकरजी सांगत होते की अजित पवार मध्ये 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही, तिथं प्रशासक होता, चीफ ऑफिसर काम करत होता. त्यावेळेस माझ्या खोपोलीची अतिशय दुर्दशा झाली. इथल्या रस्त्यांचं खड्डेमय झाले, कचऱ्याच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले, इथं वेगवेगळ्या इमारती ज्या जुन्या झालेल्या आहेत त्याची दुरावस्था झाली. इथं अनेक प्रकारे आम्ही जो डॉक्टर सुनील कोटेराम पाटील यांना का निवडून द्यायचं आहे त्यामध्ये खोपोलीच्या विकासासाठी आमचा जो संकल्प आहे तो देखील आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या निमित्ताने ठेवलेला आहे. आणि ही निवडणूक, लोकसभेची निवडणूक, ही देशाचा पंतप्रधान आणि देशाच्या 140 कोटी जनतेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात त्याच्याकरता असते महत्वाची. विधानसभेची 288 जागा निवडून देत असताना राज्याचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा विचार आमची सगळी जनता त्या ठिकाणी करते, मतदार करतात. परंतु ही निवडणूक इथली भौगोलिक परिस्थिती काय, इथल्या समस्या काय, कोण आपलं चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व करू शकेल, आपल्याला जे काही उमेदवार इतर पण राजकीय पक्षांनी दिलेले आहेत, आम्ही देखील सुनील पाटलांच्या रूपाने दिलेले, आमचा उमेदवार आम्ही दिलेला त्या ठिकाणी सहकारी हा चांगल्या पद्धतीने शिकला सवरलेला आहे, त्यांना खोपोली शहराची जाण आहे, शहराच्या प्रश्नांचं भान आहे, विकासाची देखील त्यांना दृष्टी आहे. ही निवडणूक केवळ माझ्या खोपोली नगर परिषदेची नाहीये, तर खोपोलीच्या पुढच्या विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. खोपोली शहराचा विकास हेच आमच्या आघाडीचं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर खोपोली शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था अत्याधुनिक करण्याचं काम हे हाती घ्यावं लागणार आहे. शहर वाढत असताना मूलभूत सुविधा मजबूत असल्या पाहिजेत, ही ठाम खोपोलीकरांची पण भूमिका आहे. आमचे उमेदवार सुनील पाटील बरोबर नगरसेविका उभे राहिले, ह्या सगळ्यांचीच तशा प्रकारची भूमिका आहे. मित्रांनो, ही भूमिका अंमलात आणत असताना मला आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की एकच इथून पुढच्या काळामध्ये हे काम आम्ही जो उमेदवार दिलाय तो लोकांच्या मध्ये मिळून मिसळून असतो. काही उमेदवार असे आहेत की ते गाडीची काचच खाली करत नाही, इथं कितीदा येतात कितीदा जातात ह्याचाही. नगरपालिकेची निवडणूक म्हणजे त्या नगराध्यक्षाला दिवसभर काम असतं, अनेक प्रश्न असतात, केंद्राच्या योजना आपल्याला आणायच्या, त्याच्यामध्ये खासदार जरी रायगडचे असले तरी सुनील तटकरेंची आपल्याला मदत घ्यायची. आम्ही ज्यावेळेस NDA मध्ये गेलेलो आहोत, विकासाच्या करता गेलेलो आहे, देशाचा निधी आपल्या महाराष्ट्राला मिळावा, राज्याचा निधी आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिला जावा, याकरता आम्ही या महायुतीमध्ये गेलेलो आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मगाशी तटकरे साहेब जरा तुलना करत होते की पिंपरी चिंचवड मागं कसं होतं ना आता कुठं गेलं. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी 25 वर्ष तिथं अतोनात कष्ट घेतले, मेहनत घेतली, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ते शहर बदललं. आज आम्ही ते करून दाखवलेलं आहे. आज बारामतीचा कायापालट मी करून दाखवलेला आहे आणि आमची इच्छा आहे
कर्जत असेल, रायगड जिल्ह्यातलं माझं खोपोली असेल, हे पण तसं झालं पाहिजे. त्याच्याकरता आत्ताच मला सांगत होते, ह्या वायरीवरनं गेलेल्या आहेत, अंडरग्राऊंड केबल केल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्या शहराला एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप येत नाही. नाहीतर बकालपणा त्या ठिकाणी दिसतो. अनेक प्रकारे इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते सोडवण्याच्या करता इंडस्ट्री, खोपोलीच्या परिसराच्या काळामध्ये बऱ्यापैकी इंडस्ट्री होती, परंतु अनेक इंडस्ट्री बंद पडली. त्याला पुन्हा आपल्याला कसं सुरू करता येईल? आज आता विमानतळ इंटरनॅशनल दर्जाचा जवळच आलेला आहे. त्याच्यामुळं आता आपण फार लांब नाहीये. मोठ्या मोठ्या शहरामध्ये 30-35 किलोमीटरवरच विमानतळ असतात आणि त्याच्यामुळे आपलाही तशाच पद्धतीनं राहणार आहे. आणि त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे, त्याच्यामध्ये परदेशामध्ये जाण्याच्या करता किंवा देशांतर्गत तुम्हाला जाण्याच्या करता ह्या विमानतळाचा उपयोग होणार आहे. साधारण आम्ही जी मध्ये पंतप्रधानांनी उद्घाटन केलं विमानतळाचं, त्यावेळेस आम्हाला अडाणी आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपनी सांगितलं की डिसेंबर एंड पासून किंवा डिसेंबर पासून आम्ही मोठ्या प्रमाणावर इथं आवक जावक होईल. 2 धावपट्ट्या आहेत, एक धावपट्टी लँडिंग करता, एक धावपट्टी टेक ऑफ करता. मित्रांनो, तुम्हाला अंदाज नाही खोपोलीकरांनो, एवढा बदल या सगळ्या कर्जत, खोपोली, पनवेल या सगळ्या भागामध्ये होणार आहे. प्रचंड बदल होणार आहे, प्रचंड नागरीकरण होणार आहे. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक भारतातनं या परिसरामध्ये येणार आहेत, महाराष्ट्रातनं येणार आहेत, आपल्या रायगड जिल्ह्यातनं येणार आहेत, आजूबाजूच्या कोकणातनं येणार आहेत आणि हे कोणी थांबवू शकणार नाही. कारण संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे, घटनेने तो अधिकार दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान की 26 तारखेला आपण संविधान दिन साजरा केला, अशा पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. आज स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही स्पर्धा होत असताना त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर हा आता काळाची गरज बनलेला आहे. मला आठवतं राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यावेळेस संगणक आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पूर्वी आपल्या देशामध्ये संगणक, मोबाईल फोन नव्हते, काही नव्हतं, परंतु इतक्या झपाट्याने त्या काळात त्यांनी विरोध केला राजीव गांधींना, पण राजीव गांधींनी ती भूमिका सोडली नाही. संगणकीकरण झाल्यामुळं आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. आता एआयचा वापर केला जातोय. ते करण्याच्या करता आम्ही ती पिढी तशा प्रकारचं शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, तशा प्रकारच्या सुविधा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आज खोपोलीचा सर्वांगीण विकास करत असताना, विकास तर सगळेच करतात, करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो सर्वांगीण झाला पाहिजे. इथं सगळाच समाज गुण्यागोविंदांनी राहतोय, कुठला समाज इथं नाही असं आपल्याला पाहायला मिळणार नाही. सगळे लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकरता ज्या काही मूलभूत गरजा आहेत ते आमचे सुनील पाटील आणि त्यांची सगळी टीम, त्याच्यामध्ये दत्ता माचुरकर साहेबांचे अनुभवी लोक आहेत. मी बघत होतो, साधारण 9 आम्ही 32 मध्ये अनुभवी नगरसेवक नगरसेविका देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये 23 नवे हे तुमचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता दिलेले आहेत. आम्हाला ह्या नवा लोकांच्या हाताखाली ह्या 23 लोकांनी शिकावं, त्यांच्या प्रभागाचा विकास करावा, त्यांच्या प्रभागातले प्रश्न त्या ठिकाणी सोडवावेत. मला काही आता फोटो दिले, त्या फोटोमध्ये मी पाहत होतो काही ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, काही ठिकाणी गटारीचं साम्राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशा प्रकारचं खोपोली सारख्या शहरामधली ही दुरावस्था पाहिल्यानंतर आज 8-8.5 लाख कोटी रुपयाचं बजेट राज्य सरकारचं असतं. एवढं मोठं बजेट असताना पाठीमागं माझं खोपोलीचा कारभार हा जकातीतनं चालायचा आणि जकातीतनं तुम्हाला उत्पन्न मिळायचं. नंतर ते बंद केलं, राज्यातच बंद झालं. त्याच्यानंतर सेल टॅक्स आला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं एलबीटी आला, लोकल बॉडी टॅक्स. का तर तिथल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये 1 नेशन 1 टॅक्स
ह्या पद्धतीचा निर्णय झाला. आता देशामध्ये आत्ता पंतप्रधानांनी कालच्या दिवाळीच्या वेळेस त्याचे टॅक्स पण बरेच कमी केले. 12% होते ते 5%वर आणले. 5%चे होते ते बरेचसे काढून टाकले. ज्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याला तिथं टॅक्स लावून चालणार नाही. 28% होता तो 18%वर आणला. ह्या गोष्टी केल्या ना, त्याच्या संदर्भामध्ये हे जीएसटी जो गोळा होतो, देशातला खोपोलीकरांनो एकंदरीत गोळा होणारा जीएसटी, त्याच्यातला 16% जीएसटी एकतर महाराष्ट्र गोळा करतं. देशाच्या एकंदरीत जीएसटी पैकी 16% जीएसटी आणि त्याच्यातले 50% केंद्राला जातात, 50% आपल्याला राहतात. आज आपल्याला त्याच्यातून पण आम्ही महानगरपालिकेला मदत करतो, त्याच्यातून पण नगरपालिकेला मदत करतो, नगर परिषदेला नगर पंचायतीला मदत करतो. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की आज विचारपूर्वक हे जे आम्ही एक आघाडी केलेली आहे, ती आघाडीला आमचे डॉक्टर सुनील पाटील उत्तम प्रकारचं काम करतील. केंद्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता सुनील तटकरे साहेब मदत करतील. माझ्याही अलीकडच्या काळात केंद्रामध्ये ओळखी वाढलेल्या आहेत. मलाही ह्यानं त्या निमित्तानं लोक आपल्या राज्याच्या प्रश्नाच्या करता किंवा एनडीएच्या काही बैठकाच्या करता, वेगवेगळ्या महत्वाच्या कार्यक्रमाकरता, बिहारच्या पंतप्रधानांच्या शपथविधी करता, हरियाणाच्या पंतप्रधानांच्या शपथविधी करता, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी करता, तिकडं राजस्थानच्या, जिथं जिथं एनडीएला यश मिळतं तिथं तिथं आम्ही जातो. तिथं तिथं त्याच्यातनं ओळखी होतात. त्याच्यातनं आपण वेगवेगळ्या उद्योगपतींच्या ओळखी करून घेतो आणि त्याच्यातनं CSR पण आपल्याला आणता येईल. आपल्याला ज्या काही मधल्या 4 वर्षाच्या काळामध्ये माझ्या खोपोलीकरांच्याकडं दुर्लक्ष प्रशासनाने केलं, तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आणि तो सुनील पाटील आणि बाकीची सगळी आमची टीम ही त्या ठिकाणी भरून काढेल. हा विश्वास मला आहे. आमच्या हातात विकासाला मदत करण्याचं काम आहे. आम्ही देखील नुसती भाषणं करायला आलेलो नाहीये, माझ्या लाडक्या बहिणींना आवाहन करायला आलेलं नाहीये, माझ्या बांधवांना मत द्या अशा पद्धतीने सांगायला आलेलं नाहीये. ते तर काम आम्हाला करायचंच, परंतु ते केल्यानंतर आमची जबाबदारी वाढणार आहे. मी जसं बारामतीचा चेहरा मोहरा बदलून दाखवला आणि एक मॉडेल शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये बारामतीची ओळख केली, तशाच पद्धतीने पिंपरी चिंचवडची ओळख केली. ते आम्हाला, मी आत्ता पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला 3 शहरं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निवडायची होती. मी माझ्या जिल्ह्यामध्ये लोणावळा शहर, बारामती शहर आणि चाकण राजगुरुनगरचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. प्रचंड त्या ठिकाणी इंडस्ट्री वाढतीये. खूप मोठ्या प्रमाणावर यूपी बिहारचे लोक देखील कामधंद्याच्या निमित्तानं तिथे येत आहेत. पण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये समस्या आहेत. ते शहर आम्ही निवडलंय. लोणावळा देखील थंड हवेचं ठिकाण, तिथली पण परिस्थिती मोठ्या प्रमाणावर आज लोक तिथे येत असतात, त्यांना त्या बाबतीतल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि बारामतीला मध्ये देखील जसं इंदोरच्या धर्तीवर आम्ही ती शहरं करतोय, तशा पद्धतीने आपल्याला रायगड जिल्ह्यातली पण काही शहरं घेता येतील. आपलं खोपोली घेता येईल, आपलं कर्जत घेता येईल, आपलं रोहा किंवा माणगाव घेता येईल. अशी वेगवेगळी शहरं घेता येतील. ते करता येतं. केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत. म्हणून माझी विनंती आहे, मित्रांनो, नीटपणे खोपोलीकरांनो शांत डोक्याने विचार करा. तुमच्या सगळे बुद्धीला स्मरून विचार करा की आता जेवढे काही उमेदवार आणि जेवढ्या आघाड्या युत्या तुमच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामध्ये ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करणार कोण आहे ते बारकाईने आपण विचार केला तर निश्चितपणे तुम्हाला आमचे डॉक्टर सुनील पाटील आणि आम्ही उभे केलेले हे 31 उमेदवार हे आपल्या डोळ्यासमोर येतील. इथं चिंचवली, शेकीन, डीपी रोड रस्त्याची दुरावस्था आणि पडलेले मोठे मोठे खड्डे हे कोण बुजू शकतं? कोण त्याला निधी आणू शकतं? कुणाची तुम्हाला मदत होऊ शकते? डीपी रोड स्ट्रीट लाईटच्या मध्ये अजून लाईट लागले पाहिजेत, त्याच्यामध्ये लाईट करता निधी मिळाला पाहिजे. स्टोन क्रशरमुळं
आज माझ्या खोपोलीच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांना त्रास होतो. डस्ट, धूळ, त्याचा त्रास होतो, आरोग्यावर परिणाम होतो, पोल्युशन वाढतं. ते बंद झालं पाहिजे. ठीक आहे ना, आम्ही वाळू बंद केली, त्याच्या संदर्भामध्ये स्टोन क्रश सँड कंपल्सरी केली, परंतु असे काही दुर्गम भाग आहेत ना, त्या भागामध्ये जाऊन स्टोटाशेर लावूया ना. कशा करता शहरी भागामध्ये लावायचे? त्याच्याकरता पर्यावरण आणि त्या संदर्भामध्ये पोल्युशन बोर्डाला सांगून त्याचा बंदोबस्त करण्याचं काम करू. आरक्षित मैदानं, प्लेग्राऊंड ही डेव्हलप करण्याच्या करता मोठ्या मोठ्या कंपन्यांना पण आपण सांगू शकतो. आम्ही काही उद्योगपतींना सांगतो की इथं आम्हाला CSR मधून निधी द्या. काही ठिकाणी केंद्र सरकारचा क्रीडा विभागाचा निधी आणता येऊ शकतो. राज्याचा क्रीडा विभाग आमच्याच माणिकराव कोकाटेंकडे, त्यांच्याकडनं आपण मदत आणू शकतो. त्याच्यामध्ये नगर परिषदेच्या शाळा धोकादायक इमारती झालेल्या आहेत, त्याही करता योजना आहे. त्या योजनेचा लाभ आपण उठवू शकतो. तरुणांच्यासाठी व्यवसाय निर्माण करण्याच्या करता आपल्याला CIIT हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये राबवतोय. रायगड जिल्ह्यामध्ये देखील तो आपण घेतलेला, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. ते CIITचं प्रशिक्षण हे कुशल कामगार बनवण्याच्या करता मुला मुलींना दिलं गेलं पाहिजे. इथली जी काही सुताराळीच्या धोबी घाटाच्या साठी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याकरता निधी लागणार आहे. नगर परिषदेच्या हद्दीमध्ये माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या आरक्षित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा दर मिळवून द्यावा लागणार आहे. आमच्या इथं जमिनीच्या किमती वाढल्यात, आम्ही त्यांना TDR देतो. तशा पद्धतीनं आपल्याला खोपोलीकरांच्या करता काय करता येईल त्याही गोष्टीचा विचार आपण करतो. आणि त्याचबरोबर चिंचोली गाव ते शेतकी फार्म पर्यंत, पुणे मुंबई हायवे पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणं, हे देखील गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये MMRDA, आपल्याला रस्ते विकास महामंडळ आहे. आता आम्ही अजून एक महामंडळ आमच्या PWDचं नवीन निर्माण केलेलं आहे. नॅशनल हायवे हे आपल्या जवळनं गेलेले आहेत. नितीन गडकरींना काही बाबतीमध्ये आपण हक्काने सांगू शकतो. आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या या आजूबाजूच्या परिसरातला वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीचा प्रश्न हा चांगल्या प्रकारे मार्गी लावण्याच्या करता देखील मित्रांनो आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू शकतो. आणि तेच समजावून सांगण्याच्या करता आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आपल्याला मला एका गोष्टीची जाणीव आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था चांगली झाल्याशिवाय त्या भागामध्ये डासांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकत नाही. तिथला कचऱ्याची नीट विल्हेवाट लावल्याशिवाय, स्वच्छतेला महत्त्व दिल्याशिवाय त्या भागातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहू शकत नाही. आज इथं चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, पॅरामेडिकल स्टाफची, डॉक्टरची, नर्सेसची गरज आहे. त्याही बद्दल आता मला डॉक्टर सुनील पाटील आणि दत्ता मसूरकर तटकरे साहेबांचं भाषण चालू असताना काही मुद्दे सांगत होते. मित्रांनो, तेच करण्याच्या करता, त्यालाच तुम्हाला सहकार्य करण्याच्या करता मी आणि तटकरे साहेब आणि बाकीचे सगळे आमचे सहकारी इथं आलेले आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याचं आमच्या सगळ्यांचं काम आहे. खोपोली हे पर्यटन औद्योगिक दृष्ट्या एक महाराष्ट्रातलं, माझ्या रायगड जिल्ह्यातलं महत्वाचं ठिकाण आहे. आणि त्याच्यावर इथं वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्यासाठी आपल्याला रस्त्याची दुरुस्ती आणि काही आधुनिक सिग्नल व्यवस्था, काही ठिकाणी स्कायवॉक आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणा ही देखील आवश्यक आहे. खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या साठी जे पायाभूत सुविधा होत नाहीत, त्याच्यातनं उत्तम आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि खोपोलीच्या आधुनिक मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 24 तास 7 दिवस आपत्कालीन सेवा, अत्याधुनिक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता ही आपल्याला करावी लागणार आहे. तुमच्या माझ्या गोरगरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतायत तिथं डिजिटल वर्ग खोल्या आणि संगणक प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा आपल्याला सुरू कराव्या लागतील. आधुनिक शिक्षणाची जोड
माझ्या खोपोलीच्या परिसरातल्या गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या मुलांच्या करता मुलींच्या करता आपल्याला द्यावी लागणार आहे हरित ऊर्जा आणि स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन। अलीकडे आम्ही सोलरवर पॅनल बसवतो, सोलर पॅनल, आणि त्याच्यातनं त्या शहराला लागणारी वीज हे लाईट बिल न येऊन देता जेवढी वीज लागेल ती त्याच्यातनं तयार करायची आणि ती महावितरणला द्यायची आणि त्या बदल्यामध्ये आपण वापरतो ती वीज घ्यायची। अशाही प्रकारचं आपण एक नवीन धोरण आणलेलं आहे। शहराला दुर्गंधी आणि प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या करता आपल्याला पर्यावरणाचा समतोल हा साधा वाच लागणार आहे, नाहीतर खोपोलीकरांनो पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही। खोपोलीच्या सर्व नागरिकांच्या पर्यंत प्रशासनाच्या सेवा सहज पोहोचाव्यात त्यात करता देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा आपण करू शकतो। ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या सभेच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की खोपोली नगरपालिकेच्या मार्फत शहरात चांगले रस्ते, मुबलक पाणी, आधुनिक ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसाठी आवश्यक जी कामं केली जातील त्याच्यातनं माझ्या खोपोलीच्या प्रगतीला हातभार लावला जाईल। मी एवढंच सांगतो, राज्य सरकारमध्ये मी देखील एका महत्वाची पदाची जबाबदारी पार पाडतोय आणि ती जबाबदारी पार पाडत असताना त्याच्यातनं राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विकासाला मदत मी करू शकतो। ती विकासाची मदत मी माझ्या खोपोलीच्या करता देखील केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा देखील शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। मित्रांनो, आज हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये तुमचे इतर देखील शिवसेना पण आहे ना, आणि शेतकरी कामगार पक्ष हे पण पक्ष त्याच्यामध्ये आहेत। आणि माझं तुम्हाला सगळ्यांना सांग फार विचारपूर्वक आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत। यंदा पुन्हा एकदा जनतेतनं नगराध्यक्ष निवडलं जाणार आहे, म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगतो, बाबांनो, आपल्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या माझ्या स्टेजवर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये रुसवे फुगवे बाजूला ठेवा, व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवा, गट तट बघू नका। डॉक्टर सुनील पाटील यांच्या रूपाने आपण आणि आपल्या घटक पक्षांनी दिलेल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान करा, कष्ट घ्या, मेहनत घ्या आणि त्याच्यातून एक चांगला रिझल्ट आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवून द्या। आम्ही आत्ता तटकरे साहेबांच्या साक्षीनं आणि मी आत्ता बोलत असताना ज्या ज्या काही गोष्टी, मग बेरजेचं राजकारण असेल किंवा ह्या भागाचा सर्वांगीण विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही कुठं तसोबर देखील कमी पडणार नाही। या निमित्तानं मला एक गोष्ट सांगायची, धर्माधर्मामध्ये, समाजामध्ये, जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा, शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा शक्तींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही गय करणार नाही। शेवटी आपण सगळेजण माणुसकी या नात्याने एकमेकाला मदत केली पाहिजे। चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू। कुठेही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देणार नाही। कोणत्याही समाजाला आम्ही खोपोलीच्या परिसरामध्ये काम करत असताना एकटं पडू देणार नाही। हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या बरोबर काम करत असणारे इतर पक्षांची, शिवसेनेची, शेका पक्षाची भूमिका आहे। ही गोष्ट देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं सांगू इच्छितो। आणि अधिक न बोलता माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की इतर पण काही गोष्टी मला येतात इथं सांगण्यात आल्या, विशेषतः आपल्या काजूवाडी येथील ग्रामस्थांनी आम्ही राहत असलेले सर्वे नंबर क्षेत्रफळ 56251 हे कायमस्वरूपी गावठाण म्हणून जाहीर करून मिळण्याबाबत, तसंच आवश्यक असेल ते संरक्षण भिंत बांधून मिळण्याबाबत असं खूप ग्रामस्थांनी मला निवेदन दिलेलं आहे। मित्रांनो, आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपल्यानंतर मी ह्या कामामध्ये कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग न होता
मी स्वतः ह्याच्या जातीनं लक्ष घालेन, हा देखील शब्द मी आपल्याला देतो. तसंच खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतला प्रभाग क्रमांक 13 मंकी हिल परिसरामध्ये वीज, पाणी आणि रस्ता या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या करता आम्हाला काही माझ्या सहकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ह्याही भागामध्ये आचारसंहितेचा कुठलाही अडचण न येऊ देता ही निवडणूक 2 तारखेला आणि 3 तारखेला निकाल लागल्यानंतर मला मुंबईतच मी असतो, जास्त काळ माझा मंत्रालयात जातो, त्यावेळेस ह्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, काय आम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकतो. तसंच खोपोली शहरातील काजूवाडी भागात राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळं मानवी वसाहतीस झाल्याची माहिती देण्याबाबत ह्याही करता आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तिथं संरक्षण भिंत किंवा अन्य बंदोबस्त न केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. डोंगराची छाटणी तिथं केलेली आहे. पावसाळ्यात वारंवार डोंगराचा भाग कोसळतोय आणि त्याच्यामुळं लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या करता देखील किंवा काही काळाकरता तो कोसळला तर दरड कोसळली तर तिथल्या वाहतूक देखील बाधित होती आणि त्याच्यामुळं ह्या काही अडचणी येतात. ह्याही संदर्भामध्ये आमचं काहीतरी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अधिकारी काही उडवाउडवीची उत्तरं देतात असं सांगितलं. ती उडवाउडवीची उत्तरं न देता त्यांच्याकडनं सुतासारखं सरळ काम करून घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री म्हणून माझी स्वतःची राहील. ह्याही बद्दल आपण काळजी करू नका. पण आचारसंहिता संपल्यानंतर मात्र एकदा मुंबईला येऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा सुधाकर घारे, मी तुम्हालाही सांगतो, मी आमच्या सुधीर पाटलांना पण सांगतो, आमच्या घाऱ्यांना पण सांगतो, बाकीच्या पण माझ्या सहकारी मित्रांना सांगतो की ज्याला शक्य असेल त्यांनी ही माझी मला आठवण करून द्या. आणि आज मी जे जे काही कबूल केलेलं आहे ते आम्ही काही कार्यक्रम 100 दिवसाचा घेऊ. आमचा उमेदवार सुनील पाटील आणि बाकीचे सगळी टीम तुम्ही निवडून देण्याचं काम उद्याच्या 2 तारखेला आपण केलं की आमची जबाबदारी आहे. 100 दिवसाचा पहिला कार्यक्रम देऊ, त्याच्यामध्ये तातडीने ज्या गोष्टी करायच्या त्या करू. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या कार्यक्रमात काय करायचं, नंतर 3 वर्षाच्या कार्यक्रमात काय करायचं आणि शेवटी 5 वर्षाच्या लॉंग टर्मच्या कार्यक्रमात काय करायचं, अशा प्रकारचं व्हिजन डॉक्युमेंट्स करून माझ्या खोपोलीकरांचा सर्वांगीण विकास, सर्व धर्म समभाव ह्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे जाऊ. त्याकरता तुमचं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत आमच्या या सगळ्या उमेदवारांना आपण द्यावं हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथं आता त्यांना उभे राहायला जागा नाही. हे काढ ना सुधाकर, खाली कुणाकडे देता येईल का? खाली द्यायला सांग.